परभणीच्या पूर्णा तालुक्यातील वजूर जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ऋषिकेश सकनूर यांच्या वतीने कळगाववाडी येथे आयोजित करण्यात आला होता। गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीची युती झाल्यामुळे ऋषिकेश सकनूर यांची उमेदवारी पक्षाकडून ऐनवेळी रद्द झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती। त्या अनुषंगाने ऋषिकेश सकनूर यांच्या वतीने संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय जनता पार्टीचा निर्णय हा माझ्यासाठी अंतिम असून पक्षाला मानणारा व पक्षाच्या विचारधारेला वाहिलेला मी एक हिंदुत्ववादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता आहे, असे ऋषिकेश सकनूर यांनी म्हटलं आहे। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार। आज आम्ही वजूर जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व पदाधिकारी सहकारी मित्र यांचा एक संवाद कार्यक्रम ठेवला होता। खरं तर संवाद कार्यक्रम ठेवण्याचं निमित्त होतं की मी जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालो होतो। मला पक्षाने उमेदवारी देण्याचं पण निश्चित केलं होतं आणि मी एबी फॉर्म भरला होता। पण अचानक गंगाखेड विधानसभेचे सन्माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीची युती झाल्यामुळे ही जागा रत्नाकरराव गुट्टे साहेब यांच्याकडे गेली आणि त्यांनी निर्णय घेतलेल्या उमेदवाराला दिल्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक निर्णय झाल्यामुळे संभ्रमावस्था होती। ही संभ्रमावस्था दूर करून आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीत सोबत राहायचं आहे हा संदेश देण्यासाठी आम्ही हा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता। मी देखील फॉर्म भरला होता पक्षाच्या म्हणण्यानुसार, पण एबी फॉर्म न मिळाल्यामुळे तो अपक्ष म्हणून आज माझा फॉर्म आहे तो उद्या मी माघारी घेणार आहे सन्माननीय जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार। आणि जो आमचा पक्ष निर्णय घेतो तो मान्य करणारा मी कार्यकर्ता आहे। Thanks for watching Ekmat Digital.